लग्नासाठी तर काय गणपतीचे पडदे गोळा करून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता उभा आहे हिंडलग्याच्या पेट्रोल पंपवरती. आत्ताच गाडीमध्ये पेट्रोल फिल केलं आहे. तर मित्रांनो, मी काल हिंडलग्याला आलेलो. आधीचा बड्डे होता. मग काल बड्डे वगैरे सेलिब्रेशन झाला. काल तिथं थांबलेलो घरी. मग त्याच्यानंतर आज मी लवकर घरी चाललो आहे, कारण की आज माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. मग मला 12:30 वाजता ते लग्न आहे आणि आता वाजल्यात 11. आधी मला इथून घरी जायला पाहिजेत आणि इथून मला घरी जायला 1 तास लागणार. 12 वाजता मी घरी पोहोचणार किमान. आणि त्याच्यानंतर मला लवकरात लवकर तिथून आमच्या घरापासून 15-20 किलोमीटर अंतरावरती लग्नाचं लोकेशन आहे, 15 किलोमीटर तरी. आणि ते तिथं मला पोचायचं टायमात. मग आता लवकरात लवकर मी घरी जातो. आता इथून नाश्ता वगैरे केला आहे घरीच. मग आता ते हेल्मेट आहे, ते हेल्मेट घालूया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी घरी आलो आहे. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून घेतली आणि हे शर्ट घातलं आहे. तसं मी हे शर्ट ट्राय करून आवडतो, पण हे थोडंसं मला काही खास दिसेना म्हटलं नाही. हे काल जे घातलेलं तेच आता लग्नाला पण हेच घातलं आहे. तर आता आमच्या गल्लीतली सगळी जे आहेत ते आता लग्नाला चाललेत. ही अशी गाडी वगैरे करून सगळे चाललेत. आता बरेचशी गेल्यात आणि आता टाईम झाला आहे 12 वाजून 5 मिनटं 10 मिनटं व्हायला आलीत आणि 12:30ला लग्न आहे. तर आता मी लवकर लग्नाच्या लोकेशनला पोचतो. तर मित्रांनो, मी इथं ओंकाराच्या इथं आलेलो. आज ओंकाराच्याच भावाचं लग्न आहे. तर ओंकाराचे सेंट आहे का म्हणून आलेलो. ओंकार तर इथं नाही. ओंकाराचे हे सगळे क्लासमेट वगैरे आहेत. हाय करा रे, हाय करा सगळ्यांना. मग आमच्याकडे आहे रूम फ्रेशनर. आज मारून जायचं आमचा प्लॅन आहे. आता सगळ्यांनी मारून आज जाऊयात रे. आणि ते नसेल तर पॉन्डची पावडर पण आहे. तर ही आहे आमची गाडी. आता ही घेऊन जायची आहे मला लग्नाला. चला. तर मित्रांनो, मी फायनली आता डुक्कुरवाडीला पोहोचलो. डुक्कुरवाडी म्हणजे आता याचं डुक्कुरवाडीचं नाव चेंज करून रामपूर ठेवलं आहे. इथं गाडी पार्क केली. अजून अक्षता वगैरे काय पडल्या नाहीत. नवरा नवरी मंडपामध्ये एंटर झाल्यात, पण अजून अक्षतांचा अजून काय टाईम आहे थोडा वेळ. आता लगेच मंडपामध्ये पोहोचूया. बाई, लग्नासाठी किती अक्षता भेटत बघा मला. मला 4 दाखव. हे बघा, एक दाना प्रत्येकाचा अक्षतेसाठी भेटलाय. हे अक्षत होते गर्दी ठीक हो, याच्याकडे अक्षतच नाहीत. आणि लग्नासाठी तर काय गणपतीचे पडदे गोळा करून हे चांगला आहे. गणपती बघूया म्हणतोय. उडीणार काय? हे झाल्या. तर मित्रांनो, आत्ताच लग्नाच्या अक्षता ज्या आहेत ते पडलेल्या आहेत. इकडं खालती मंडप आहे आणि आम्ही लग्नाच्या पहिल्याच पंक्तीमध्ये जेवायला बसतोय. आणि हा आजचा स्पेशल मेन्यू आहे. लाडू, पापड, कोशिंबीर, बटाट्याची भाजी आणि राईस आणि आमटी थोड्याच वेळात येईल. आणि आज लग्नामध्ये भरपूर गर्दी आहे. खालती मंडप पूर्ण भरलेला आहे बघा. तर मित्रांनो, फायनली आता लग्नाचा कार्यक्रम जो काय होता तो आता आटपलेला आहे. आता मी आणि परशा दोघंजण आहे आणि आता दोघं चाललो आहे घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता मी आलो आहे मच्छ्यांच्या ड्युटीवरती. काल चुलत भावाच्या लग्न वगैरे करून आलो आणि घरी आल्यानंतर काय ब्लॉग वगैरे काय नाही बनवला नाही. संध्याकाळची त्याची लग्नाची वरात पण होती, पण तिकडे काय गेलो नाही. तसा जो माझा चुलत भाऊ आहे, ज्याचं लग्न होतं तो आमच्याच गावचा, पण त्यांनी राहायला चंदगडला असतात. मग हळदीचा आणि जो काय लग्नाचा सगळा कार्यक्रम होता तो वरातीचा वगैरे तो त्यांच्या चंदगडला त्यांच्या घराकडे तिकडं होता. मग तिकडं वरातीचा संध्याकाळचा कार्यक्रम प्रोग्राम मोठा होता, पण माझा काय जायचा मूड नव्हता, त्याच्यामुळे मी काय गेलो नाही. तर आज इकडं आलो आहे मशा घेऊन शेतावरती. आणि आज आमच्यात एक नवीन मेंबर ॲड झाला आहे, बाळकृष्ण गावडे. ओळखतात.
तर मित्रांनो आता मी मशांना घेऊन नदीकडे चाललो आहे आणि हा माझ्या हातामध्ये ऊस आहे. आता उसाला बघितल्यानंतर आमच्या म्हशीची रिॲक्शन बघा, फक्त तिला दिसू दे. हे बघा या